या संघाचं हे दृश्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतंय. मिस्टर VPL म्हणून ज्याची ओळख होती, जयेश घर त्याच्या आठवणीला उजाला देण्यासाठी किंजल 11 या संघाचा एक छोटासा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. चला अंतिम सामन्याला होणार आहे सुरुवात. या दिवसामधील अंतिम सामना 5 पायरी क्रिकेट क्लब विरार विपक्षा संघ पाहायला भेटतोय. पांडवास बॉयज नगिंदास पाडा या परिसरामधून येणारा संघ. PCC 5 पायरी आपणास विनंती लावला अतिरिक्त खेळाडू पाठवायचे. चला सामन्याची सुरुवात. षटक क्रमांक 1 दिवेश याच्या हातामध्ये चेंडू सोपवला. ड्राईव्ह केला हलक्या हाताने. तिकडे क्षेत्ररक्षक लाऊड कॉल. पहिल्या चेंडूवरती आमच्या ऑफिशियल पंच वळतील तिसऱ्या पंचाकडे. पहिल्या चेंडूवरती क्रुशल राहिले म्हणावे लागेल. अपील चेक केलं जाईल, पाहायला जाईल. आमची टेक्निकल टीम व्यस्त असेल म्हणावी लागेल. जश्न का ढोल दिलों की बस्ती में फिक्र नहीं घर वालों की हमको है आजादी में. थोड़ा सा तो बिगड़ेगी लाइफ सीधी सादी में. हम तो परिंदे मस्ताने खुली हवा में उड़ते. जो भी होगा हो जाने दो, पीछे नहीं हम मुड़ते. तू है तबाही आंधी ले आई तेरे जैसा कौन. तू है तबाही आंधी ले आई तेरे जैसा कौन. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती विकेट आले म्हणावी लागेल. गोल्डन डकचा शिकार. दीपकला मैदान सोडावं लागते धावचीच्या रूपात. क्रिकेट विश्वामधील आत्महत्या म्हणावी लागेल पहिल्या चेंडूवरती. चला मागील मॅचच्या मॅन ऑफ द मॅच ॲलन गावद्या ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा हकदार. चला यायचं ॲलन गावद्या. किंजल 11 संघाचा ॲलन गावद्या ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा हकदार. पहिल्या चेंडूवरती विकेट आले. यावेळेस काय 2 गाड्या एकाच ट्रॅक वरती. दुसरी विकेट मानावी लागेल धावचीच्या रूपात. आल्या मैदान सोडावं लागतंय. निखिल थँक्यू डीजे. चला मागील मॅच अलेन गावदे यायचे. अक्षय कांबळे साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन त्याचा गौरव करण्यात येणार आहे. सुरेखरित्या खेळ ज्या खेळाडूचा राहिला होता तो ठरतो मॅन ऑफ द मॅचचा हकदार. एलन गावद्या डावखुरी हाताचा फलंदाज. अंतिम धावेपर्यंत खेळपट्टीवरती उभा होता तोच ठरतो मॅन ऑफ द मॅचचा हकदार एलन गावद्या. कॉंग्रॅच्युलेशन असेल एलन गावद्या. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. ड्राईव्ह केलाय. संघाचं खातं उघडले म्हणावं लागेल एकेरी धावेने. श्री गणेश झालाय धावांचा. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. एकेरी धाव धावपालकामध्ये ऍड होईल. स्वतः कर्णधार गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय दिवेश. आतापर्यंत महत्वपूर्ण कामगिरी केली संघासाठी. 2 गडी तंबूच्या आसऱ्यामध्ये ड्राईव्ह केलाय. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये वळवण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. टाळ्या वाजतायत. पांडवास बॉयज या संघाच्या नगिंदास पाडा परिसरामधील हा संघ आपल्याला पाहायला भेटतो मैदानाच्या आतमध्ये. विपक्षात 5 पायरी क्रिकेट क्लब 5 पायरी हा संघ मैदानाच्या आतमध्ये. अंतिम सामना असेल टॉप 12 मधील. जो संघ पराभूत होईल त्या 365 दिवसाची लॉंग मीटिंग करावी लागेल.
ही मॅच खेळण्यासाठी, हा सामना खेळण्यासाठी ड्राईव्ह केलाय, अप ड्राईव्हचा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, फील्ड केले, फेकी करेल, धावचीच्या रूपात पहिल्या षटकामध्ये तिसरा गडी तंबूच्या आसराला परतलाय. विकेट क्रमांक 3, फलंदाज बाद गॉन. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. षटक क्रमांक 1 संपलंय. एक षटकामध्ये 3 धावा, 3 फलंदाज धावचीच्या रूपात तंबूच्या आसराला परतले म्हणावे लागतील. 2 धावा पहिल्या षटकामध्ये आलेत. षटक क्रमांक 2 अंकित याला आमंत्रित केलंय. कृष्णा जोशी क्षेत्ररक्षक भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. मोरेगाव नगरीमधील एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व आपण ज्यांच्याकडे पाहतो. एकेरी धावफलकामध्ये ऍड झाले. एकेरी धावेने संघाचं खातं वाढलंय म्हणावं लागेल. थोडंसं संघ दडपणा दबावाखाली मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू, टॅपच्या साहाय्याने खेळून काढलेला चेंडू एकेरी धाव पुन्हा एकदा खात्यामध्ये ऍड होईल. 4 धावा धावफलकावरती लागले. षटक क्रमांक 2 आतापर्यंत ड्राईव्ह केलाय समोर दिशेने, तितक्या चांगल्या क्षेत्ररक्षण पाहायला भेटेल. निर्धाव चेंडू आलाय म्हणावा लागेल. पांडवबाई संघाचा जर विचार केला तर क्षेत्ररक्षक भूमिकेमध्ये थोडेसे वरचढ राहिलेत आतापर्यंत. चला, जे टॉप 6 मध्ये संघ दाखल झालेत, पहिले सत्र संपल्यानंतर लॉट सोडवले जाणार आहेत. तर कृपया करून विनंती असेल, जे टॉप 6 मध्ये संघ दाखल झाले त्यांना जर लॉट्स बघायचा असेल तर आमच्या टॉस्का बॉचच्या दिशेने यायचे. साई संघाने विनंती असेल, एक चिठ्ठी त्यामध्ये विनरची असेल. जो हा सामना जिंकेल तो विनरच्या चिठ्ठीमध्ये असेल. जे मागील 5 संघ असतील त्या 5 संघांना विनंती असेल, एक इनिंग नंतर टॉस केला जाईल, लॉट सोडवणार आहेत.
नामांकित खेळाडूपैकी एक खेळाडू षटक क्रमांक 4 हाताळेल. मागाशी क्षेत्ररक्षक भूमिकेमध्ये आपण पाहिलं कृष्णा जोशी याला सुरेखरित्या क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये केलं. आता खांद्याची जबाबदारी असेल या षटकाची. अंतिम षटक कृष्णा जोशीचं महत्त्वपूर्ण षटक असेल पांडवास बॉयच्या संघासाठी. आणि अभिषेक याचं 6 चेंडू खेळणं महत्त्वपूर्ण असेल. चला पांडवास आपणास विनंती असेल थोडीशी घाई करायची. उर्वरित 3 मिनिटाचा खेळ बाकी असेल. टायमर ऑन आहे. टायमर चालू असेल. उर्वरित 3 मिनिटं बाकी असतील. 3 मिनिटामध्ये षटक क्रमांक 4 संपवायचं आहे आपल्याला. कृष्णा जोशी फुलरलेचा बॉल ड्राईव्ह केला हलक्या हाताने. क्षेत्ररक्षक येईल फेकी करेल. लाऊड अपील लाऊड कॉल. पहिल्या चेंडूवरती आमचे ऑफिशियल पंच तिसऱ्या पंचाकडे वळतील. टेक्निकल टीम थोडीशी व्यस्त असेल. चेक केलं जाईल. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. काय काय समजलं नाही. नॉट आउट आणि नो पण नाही. चला फेअर डिलिव्हरी. एकेरी धाव धावपलकामध्ये ऍड होईल. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती असताना एकेरी धावेने संघाचं खातं वाढलंय. 18 धावा धावपलकावरती लागलेत. अभिषेक याचं टिकणं जरुरी असेल मैदानामध्ये. येणारे 5 चेंडू असतील. फायटिंग स्कोर जर पाहायला लागला 25 धावांपर्यंत 5 पारी क्रिकेट क्लब एखाद्या मोठ्या फटक्याने पोहोचू शकते. समोरेशन ड्राईव्ह केला चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये बॉल आणण्याचा प्रयत्न होता कृष्णा जोशी याचा. एकेरी धावपलकामध्ये ऍड होईल. अंतिम षटक असेल या अंतिम सामन्यामध्ये. अंतिम सामना असेल या दिवसामधील. 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. हो लेग कटर पिक केलाय. तितक्या चांगला त्याचं क्षेत्ररक्षण जागा बनवून खेळलाय म्हणावं लागेल. फलंदाज तद्वर एकेरी धावपलकामध्ये ऍड झाले. सुंदर क्रिकेट आपल्याला आतमध्ये पाहायला भेटतंय. ड्राईव्ह केलाय स्वतःच्या फळातून बॉल आणण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट लागली असते. क्रुशल राहिला असता. धोक्याची घंटा जरूर वाजली असती अभिषेकाच्या दिशेने. सोटी सिंगल चिकी सिंगल एकेरी धाव. कृष्णाचा जर विचार केला तर आतापर्यंत फक्त आणि फक्त 4 धावा खर्ची पाडलेत. एखादा मोठा फटका आला तर फायटिंग स्कोर म्हणावा लागेल. मोठा फटका आलाय. बराच काळ चेंडू हवेमध्ये. कृष्णा जोशी चेंडू खाली येईल. तद्भर एकेरी धाव.
अंतिम चेंडू असेल या पहिल्या सत्रामधील आणि महत्वपूर्ण चेंडू असेल हा अंतिम चेंडू. फायटिंग स्कोर जर धावपलकावरती लावायचं असेल तर 22 आतापर्यंत धावपलकावरती लागले तर एखादा मोठा फटका आला तर 27 धावांचा टार्गेट सेट करेल. एखादा निर्धाव चेंडू आला. ओहो यावेळेस काय घडलंय. आउटसाइड ऑफ स्टंपचा मारा. आमच्या ऑफिशियल पंच आमच्या दिशेने वळतायत. अवांतर खातेमध्ये भर पडते. टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत. दोन्ही संघाकडून प्रोत्साहित केलं जातंय. पांडव बॉस कडून कृष्णाला प्रोत्साहित केलं जातं तर PCC कडून अभिषेक याला प्रोत्साहित केलं जातंय. एखादा मोठा फटका आला तर सर्व काही बदलेल. ड्राईव्ह केलाय, मोठा फटका नाही आला. एकेरी धाव आले. थोडासा फंबल झालाय. फलंदाज पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 24 धावा धावपलकावरती लागलेत. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 25 धावांचा पाठलाग करायचा आहे पांडवास बॉईज या संघाला. चला थँक्यू डीजे. चला लॉट्स उडवला जाणार आहे. उद्याच्या दिवसाच्या टॉप 6 मधील संघ आपल्याला पाहायला भेटतील. चला टॉप 6 मधील लॉट्स पाडले जाणार आहे. ते सर्व संघांना विनंती असेल, 5 संघांना विनंती असेल. यामध्ये 5 संघांमध्ये नाव असेल तर एक संघ विनरची चिठ्ठी असेल. जो कोणता पण संघ हा सामना जिंकेल तो विनरच्या चिठ्ठीमध्ये असेल. पहिला सामना निरंजन चिंदरकर यांच्या शुभ असते. पहिली मॅच GDS विपक्षाचा संघ पाहायला भेटेल साईराज. हा पहिला सामना उद्याच्या दिवसामधील GDS विपक्षाचा संघ पाहायला भेटेल साईराज. दुसरा सामना मीम बॉयज विपक्षाचा संघ पाहायला भेटेल किंजल 11. दुसरा सामना आणि तिसरा सामना विघ्नेश फायटर्स ब विपक्षाचा संघ पाहायला भेटेल. जो संघ हा सामना जिंकेल तो खेळेल विघ्नेश फायटर्स बी या संघासोबत. उद्याच्या दिवसामधील थँक्यू डीजे. उद्याच्या दिवसामधील 3 सामने असतील. चला पुन्हा एकदा सांगतोय. पहिला सामना साईराज विपक्षाचा संघ पाहायला भेटेल GDS विपक्षात. दुसरा सामना किंजल 11 वर्सेस मीम बॉयज. आणि तिसरा सामना जो संघ हा सामना विजयी होईल विपक्षात विघ्नेश फायटर्स ब. अंतिम दिवसाचे हे 3 सामने असतील. चला दुसऱ्या सत्रात झाली सुरुवात. लो स्कोरिंग मॅच 25 धावांचा पाठलाग करायचा आहे पांडवास बॉईज या संघाला. नगिनदास पाड्यामधील हा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. मोरेगाव नगरीमध्ये खेळताना विपक्षाचा संघ पाहायला भेटतोय. 5 पायरी क्रिकेट क्लब एक बलाढ्य संघ असेल. लो स्कोरिंग मॅच 25 धावा वाचवायच्यात मानाव्या लागतील PCC 5 पायरी क्रिकेट क्लबला. आणि त्या 25 धावांपर्यंत मजल मारायचे पांडवास बॉईज या संघाला. एक मोठा संघ, एक ताकदवर संघ PCC. हलक्या हाताने सुंदर क्रिकेट. लोटसे लाऊड आपली लाऊड कॉल. धावचीच्या रूपात मैदान सोडावं लागतंय. विकेट क्रमांक 1 आकाशला मैदान सोडावं लागतं. पहिली विकेट आले. फलंदाज बाद.
थँक यू डीजे ओ यू टी. पहिली विकेट आले म्हणावी लागेल. आकाशला मैदान सोडावं लागतंय. धावचीच्या रूपात तंबूच्या आसराला परतलाय फलंदाज. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय कृष्णा जोशी. मोठा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. क्षेत्ररक्षक असू दे या गोलंदाजी असू दे अथवा फलंदाजी असू दे, कृष्णकांत जोशी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. षटक क्रमांक 1 स्वतः कर्णधार. चिकी सिंगल, चौटी सिंगल खात्यामध्ये ऍड झाले. अभिषेक स्टांगती फलंदाज हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू. सुंदर रनिंग बिन द विकेट म्हणावी लागेल. एकेरी धाव पुन्हा एकदा खात्यामध्ये ऍड होईल. कृष्णा जोशी स्ट्रायकर फलंदाज सज्ज असेल. नवीन बॅटर असेल, नवीन फलंदाज असेल मैदानामध्ये. ओहो सुरेखरित्या हाताळायला चेंडू लेग कटर पिक केलाय म्हणावं लागेल. अंतिम क्षणाला चेंडूला कृष्णा जोशी यांनी दिशा दिले. एकेरी धाव 1 to go. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल या पहिल्या षटकामध्ये. 4 धावा धावफलकावरती लागलेत. हलक्या हाताने सन्मान दिलं. षटक क्रमांक 1 संपलंय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा लागलेत 5 धावा. तुझा प्रश्न मुरारी माझी छेड पाही तू. तुझा प्रश्न मुरारी माझी छेड पाही तू. तुझा प्रश्न मुरारी माझी छेड पाही तू. आजारी जाता भोर वाटे जीवाला. कुठनाच्या रकयेत आडवा वाटेला. थँक्यू डीजे. षटक क्रमांक 2 गोलंदाज प्रथमेश बाबू स्वतः कर्णधार गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी ॲज अ कॅप्टन म्हणून महत्वपूर्ण भूमिका पार पाडावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. 2 ताकदीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. लोएस्ट स्कोरिंग मॅच 25 धावांचा पाठलाग करायचा आहे. सहजासहजी पाठलाग करून देणार नाही आहे. PCC 5 पायरी क्रिकेट क्लब षटक क्रमांक 1 4-5 धावा आल्यात फक्त. अजून देखील 18 चेंडू असतील आणि 20 धावेंची गरज असेल. हलक्या हाताने सन्मान दिलाय. 2 खेळाडूंचा जर आतापर्यंत विचार केला तर मोठ्या फटक्याच्या आहारी जात नाहीत म्हणावं लागेल. एकेरी दुहेरी धावायला जास्त महत्व देत आहेत हे 2 खेळाडू. बाबू ॲज अ संघाचा कॅप्टन PCC कित्येक सामने आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावरती PCC 5 पायरी संघाला विजय मिळवून दिलेत. ड्राईव्ह केलाय. चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. क्षेत्ररक्षक तेजस याचं सुरेखरित्या क्षेत्ररक्षण केलं म्हणावं लागेल. टाळ्या वाजल्या दोन्ही संघाकडून. 2 धावा धावफलकामध्ये आलेत. या दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा धावफलकावरती लागलेत. 25 धावांचा पाठलाग करायचा आहे. ॲज अ कृष्णा जोशी याचा विचार केला तर मॅन ऑफ द मॅचची जर्सी परिधान करून मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. सुंदर क्रिकेट. अभिषेकाचा जर विचार केला तर आतापर्यंत एकेरी दुहेरी धावेला जास्त महत्व देतोय. आतापर्यंत अभिषेक यांनी सिंगल चालूच ठेवले म्हणावे लागेल मैदानाच्या आतमध्ये. 25 एक जर मोठा फटका आला. सुंदर लेट कट म्हणावं लागेल. कृष्णा जोशी याची अंतिम क्षणाला चेंडूला डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळून काढलंय. एकेरी धाव फलकामध्ये ऍड. अंतिम सामना असेल या 3ऱ्या दिवसामधील. सातत्याने वारंवार एकेरी धावेला महत्व देत आहेत. 1 to go. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. 10 धावा धावफलकावरती लागलेत. कृष्णा जोशी ॲज अ मैदानामध्ये असेल. जर मोठा फटका आला, जर निर्धाव चेंडू आला, सामना रोमांचक वळणावरती जाईल.
ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षण आणि फील्ड केले. तद्वर एकेरी धाव. षटक क्रमांक 2 संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती लागलेत. डीजे मी नारळच कहाचे जसे की आदेश कहाचे मी नारळच कहाचे जसे की आदेश कहाचे पारयड कसा हवान मिशमध्ये हसंग बघतोय टक्का मक्का फॅन्टास्टिक म्हणतोय मला यो पावना झालाय पागलपुरा चार चौघात मारतोय डोळ्यांनी चौचल पोपटात म्हणतोय जरा फॅन्टास्टिक म्हणतोय मला यो पावना झालाय 11 धावा धावफलकावरती लागलेत. षटक क्रमांक 3. तर थोडीशी घाई करायची. नाव काय बोलायचं? राजेश. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलंय. तद्वर एकेरी धाव धावफलकामध्ये ऍड झाले. एकेरी धावेने संघाचं खातं वाढलंय. 12 धावा. 12 धावा धावफलकात. ड्राईव्ह केलाय. सुकी करते. पहिला चौकार आलाय. डीजे हलू लागल्या ओठांच्या पाकळ्या पडल्या पैंजणाच्या पायात साकळ्या खुलू लागल्या थँक्यू डीजे. प्रसाद खुश झालाय जाम. अभिषेकाचा जर विचार केला तर एकेरी धावेला जास्त महत्व दिलं. 2 षटकं म्हटलं तर एकेरी धावेरे दुहेरी धावेने सामना चालू ठेवला आणि मोठा फटका खेळला. मोठा फटका यशस्वीरित्या आलाय. 16 धावा धावफलकावरती लागलेत. राजेशच्या विपक्षात केलेला हा हल्ला झाला यशस्वी. चौकार आलाय. मॅच इक्वेशन असेल येणारे 11 चेंडू आणि 10 धावेंची गरज. अभिषेकाचा विचार केला तर आतापर्यंत 7 चेंडूमध्ये 10 धावेंची खेळी आतापर्यंत महत्वपूर्ण खेळी अभिषेकाने मैदानामध्ये साकारले. पांडवसवाईच्या संघासाठी महत्वपूर्ण म्हणावं लागेल. ड्राईव्ह केले. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चांगला बॅकअप देखील म्हणावं लागेल. PCC पाचपारी क्रिकेट क्लबचं थर्ड अंपायर घोषित केला म्हणावं लागेल. आमच्या ऑफिशियल पंचांनी चेक केलं जाईल. तुमचं पियानं त्यानंच लावली आवाज बळच नाही तुमचं पियानं त्यानंच लावली आवाज लई कसाची जमीन माझी तिला कशाला लावतोस ना लई कसाची जमीन माझी तिला कशाला लावतोस ना सिंगापूरचं कौतिक नाही मला कौतिक नाही शिमल्याचं इमल्याहूनही भारी आहे घरटं राहू मैनेचं सिंगापूरचं कौतिक नाही मला कौतिक नाही शिमल्याचं इमल्याहूनही भारी आहे घरटं राहू मैनेचं आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमच्या फांदीवर मस्त चाललंय थँक्यू डीजे. मस्त चाललंय म्हणावं लागेल. पांडवास बॉईज या संघाचं टाळ्या वाजले डगआउट मधून. चौकार आलाय. अभिषेकाचा विचार करता आउटस्टँडिंग परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत केलाय. राजापूर तालुक्यामध्ये एक नामांकित खेळाडूपैकी एक अभियाचं देखील इथे आगमन झालं. अभियाचं देखील नामाबाईच्या वतीने
हार्दिक हार्दिक स्वागत. 3 चेंडूचा खेळ झालाय. 20 धावा धावफलकावरती लागलेत. निर्धाव चेंडू आलाय. 4 चेंडूच्या खेळ 20 धावा धावफलकावरती लागले. येणारे 8 चेंडू असतील आणि 5 धाव्यांची गरज असेल. अभिषेक मैदानाच्या आतमध्ये. सुरेखरित्या खेळ आतापर्यंत अभिषेकाचा राहिलाय. फुल टॉस, फुलरलेचा बॉल, फुल टॉस मिस केलाय. मला यावलंच काय नो चेंडू. आमच्या ऑफिशियल पंचांनी दुष्काळात 13वा महिना म्हणावा लागेल. पीसीसी 5 पायरी क्रिकेट क्लबचा अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड झाले. चला चेक केलं जाईल पुन्हा एकदा. नो चेंडू मानावा लागेल. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड झाले. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड झाले. पांडवास बॉईजचा डगआउट खुश पाहायला भेटतोय. टाळ्या वाजतायत, चिट्ट्या वाजतायत. ऍज अ संघाचे संघ मालक देखील तिथे आहेत. देवेंद्र चव्हाण यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये. पांडवास बॉईज संघ आतापर्यंत महत्वपूर्ण कामगिरी करतोय. 21 धावा धावफलकावरती लागलेत. ड्राईव्ह केलाय. सामना फिनिश, सामना खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन टीम पांडवास, हार्ड लक टीम पीसीसी 5 पायरी क्रिकेट क्लब. चला यायचं अभिषेक यायचंय. मॅन ऑफ द मॅच हकदार. सामना फिनिश, सामना खल्लास केलाय. अभिषेक ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा हकदार. अभिषेक यायचंय. 17 धावांची ती खेळी. 17. हॅलो 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 17 धावांची खेळी अभिषेकाच्या बॅट मधून आपल्याला पाहायला भेटली. तो ठरतोय मॅन ऑफ द मॅच हकदार. चला सर्व क्रीडरशिप प्रेक्षकांना विनंती असेल जी हौजीची उद्या तिकीट ठेवले त्यामध्ये 45 तिकीट बुकिंग झालेत. फक्त आणि फक्त 75 तिकीट बाकी असतील तर सर्वांना विनंती असेल लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून घ्यावे. 45 तिकीट बुकिंग झालेत. 105 तिकीट अजून देखील बाकी असतील तर लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून घ्यावी. सर्व क्रीडरशिप प्रेक्षकांना विनंती असेल. मॅन ऑफ द मॅच हकदार अभिषेक. 17 धावेंची ती खेळी आउटस्टँडिंग होती. पांडवास बॉईज संघाला विजय मिळवून देण्याचं महत्वपूर्ण काम, महत्वपूर्ण मोलाचा वाटा ज्याच्या बॅट मधून 17 धावेची खेळी आशिष तानावडे यांच्या शुभ असते. मॅन ऑफ द मॅच ची जर्सी देऊन त्याचा गौरव केला जातोय. टाळ्या वाजतायत डगआउट मधून. कॉंग्रॅच्युलेशन टीम पांडवास बॉईज. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नगीनदास पाडा परिसरामधील हा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. आशिष बन ना